आपण आज करतोय कंटोरल्याची भाजी। त्यासाठी मी हे कंटोरले कापून घेतले। अशा प्रकारे ही कंटोरली आपण चिरून घेतली आहे। ही रानभाजी वेल भाजी आहे, रानभाजी आहे, पण खूप औषधी आणि गुणधर्मी भाजी आहे। त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे विटॅमिन्स आहेत। आता भाजी करण्यासाठी आपण ही कंटोरली कापून घेतली आहे। त्याच्यासाठी लागणारा कांदा, तेल तापले, मोहरी टाकून घेऊया। आता टाकून घेऊया कांदा। 3-4 कांदे त्याच्यात टाकायचे। भाजीमध्ये हा कांदा जास्त असलेला खूप छान लागतो, त्यामुळे कांदा जास्त प्रमाणात टाकायचा। तर दुसरं म्हणजे ही रानभाजी आहे, पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे, वेली भाजी आहे आणि अतिशय भरपूर गुणधर्म असलेली रामबाण औषध असणारी ही भाजी आहे। तेव्हा ही भाजी पावसाळ्यामध्ये जरूर करून खावी। ही भाजी करण्याचे पण भरपूर प्रकार वेगवेगळे आहेत। म्हणजे ही भाजी जेव्हा करतात त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा पण उपयोग केला जातो। मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ याचाही वापर या भाजीमध्ये केला जातो। कोणी ही भाजी पातळ स्वरूपात करतं तर कोणी सुकी करतं, पण सुकी भाजी ही अतिशय छान लागते आणि याच्यामध्ये अगदी कमी साहित्य घालूनच ही भाजी छान लागते। म्हणजे कांदा, हळद, मोहरी, लाल तिखट, हवं असलं तर टोमॅटो, मीठ हे एवढं जरी घातलं तरी ही भाजी अगदी चविष्ट लागते। आता आपण कांदा छान गुलाबीसर परतून घेऊया। या भाजीमध्ये विटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि शरीराला ती उपयोगी म्हणजे शुगर नियंत्रणात ठेवणारी ही भाजी डायबिटीजवाल्यांना अतिशय उत्तम अशा प्रकारची ही भाजी आहे। त्याचबरोबर BP, कॅन्सर याच्यासाठी सुद्धा ती गुणधर्म भाजी आहे। चेहऱ्याला तजेलदारपणा या भाजीमुळे येतो। अँटीऑक्सिडंट ही भाजी आहे। ही पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला अशा प्रकारे त्याच्यावरती उपयोगी असणारी ही भाजी आहे। आता छान गुलाबीसर होईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया। भाजीत जिरं पण टाकून घ्यायचंय। आता कांदा छान लाल झालाय, त्याच्यात टाकून घेऊया हळद आणि थोडा टमाटा। टोमॅटो जर आवडत असेल तर जास्त प्रमाणात घातला तरी चालतो, पण खरं तर नुसतं तिखट आणि मीठ घालून ही भाजी अगदी सुंदर लागते। वरून शेंगदाण्याचं कूट किंवा खोवलेला ओला नारळ असतो तो, त्याचा चव, त्याच्यापैकी काहीतरी एक घालायचं। शेंगदाण्याचं कूट किंवा खोवलेला नारळाचा चव। भाजीला रंग येण्यासाठी मी त्यात काश्मीरी तिखट टाकून घेते। आता मी ही कंटोरली त्याच्यामध्ये टाकून घेते। थोडी टाकून भाजी परतत जाऊया, कारण ती भरपूर भाजी आहे।
अर्धा किलो. थोडी खालून वरून परतत कटोरली त्याच्यात टाकून घेऊया. जी लोक ही भाजी खात नाही त्यांना असं वाटतं की ही भाजी कडू असेल, परंतु ही भाजी अजिबात कडू नसते. सगळी कटोरली मी त्याच्यात टाकून घेते. छान परतून घेऊया. भाजी छान परतून घेतली आहे. आता आपण त्याच्यात थोडासा पाण्याचा शिपका भाजी शिजण्यासाठी टाकून घेऊया. जवळजवळ एवढं चमचाभरच पाणी मी टाकते. या भाजीला तेल जास्त लागतं. सुक्या भाज्या म्हटलं की त्याला तेल जास्त लागतंच, त्याच्याशिवाय भाजीला चव येत नाही. आता थोडा पाण्याचा शिपका मी मारून घेतला आहे आणि आता ही भाजी आपण ताटली झाकून घेऊया आणि 5 ते 7 मिनटं त्याला वाफ देऊन घेऊया, शिजायला ठेवूया. आपण बघूया भाजी शिजली का. थोडंसं परत आपण ह्याच चमच्याने एवढंच पाणी टाकून घेऊया, कारण भाजी अजून शिजलेली नाही आहे. परत वाफेवर आपण शिजवून घेऊया. परत भाजी जरा बघूया आपण. 2-3 वेळा भाजी अशी परतायची वर खाली. अजून 5 मिनटं थोडी शिजू देऊया वाफेमध्ये. चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता मीठ घालून झालंय. आता त्यात आपण सुकं खोबरं, लसूण, तिखट वाटलंय आणि लसूण आणि लाल तिखट असं वाटलेलं आहे, ते आपण टाकून घेऊया. जवळजवळ 3 चमचे. आता वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला जर दाण्याचं कूट आवडत असेल तर जाडसर असं भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट किंवा खवलेला ओला नारळ असतो त्याचा चव हे त्याच्यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. कुठल्याही प्रकारच्या डाळी आपल्या आवडीप्रमाणे ही भाजी करायची, किंवा नुसतंच तिखट मीठ आणि तेलावर छान परतलेली भाजी ही पण अतिशय सुंदर लागते. याच्यामध्ये मी आता थोडं दाण्याचं कूट घालून घेते. छान वरून कोथिंबीर टाकून घेऊया. तेव्हा तयार आहे औषधी गुणधर्म असलेली कंटोरल्याची भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ही औषधी भाजी
सगळ्यांनी खाऊन अनेक रोग आजार दूर पळवा. म्हणजे अनेक आजार दूर होतात ही भाजी खाल्ल्यामुळे. अनेक औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे ही भाजी जरूर खावी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.